सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे। नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। राणेंनी दिलेल्या धमकीचाही या पत्रात उल्लेख आहे। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय आणि नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर नारायण राणेंनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आपण आधी पाहूया। पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे आणि तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या। मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकीन, सोडणार। दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय वैभव नाईकांनी काय पत्र लिहिलंय। नारायण राणेंनी गोंधळ घालत पोलिसांसमोरच मला आणि माझ्या सहकाऱ्यांना एकेकाला रात्रभर घरातनं खेचून मारून टाकेन अशी धमकी दिली। याआधी सुद्धा माझे काका कैलासवासी श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातनं हत्या झाली आहे। तेव्हा नारायण राणे हे 13वे आरोपी होते, तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी आहे, असं पत्र वैभव नाईकांनी पोलिसांना दिलंय।